धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांची तातडीची दिल्ली वारी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। दिल्लीत मोठ्या घडामोडींचा वेग, फडणवीस अचानक राजधानीत, पुढचा निर्णय काय? प्रधानांचा राजीनामा, फडणवीस दिल्लीत, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। या घडामोडीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। केंद्रीय नेतृत्वाने त्यांना तातडीने दिल्लीला का बोलवले याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या दिल्ली दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे। शनिवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा केली। महापूजा आटोपल्यानंतर दुपारी सुमारे 1 वाजता ते सोलापूरहून दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे। काही वेळातच ते दिल्लीत पोहोचल्याचेही समोर आले। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। त्याचवेळी राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत उत्सुकता वाढली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दिल्ली भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत। मात्र या संदर्भात अधिकृत स्तरावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्व दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणार असल्याच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांना माध्यमांनी विचारणा केली असता, नाही, आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे, मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्या शुक्रवारी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या। दरम्यान नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत प्रस्तावित तिरंगा मार्च आणि त्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रातील पुढील राजकीय निर्णय, संभाव्य फेरबदल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे या दौऱ्यात कोणते महत्त्वाचे निर्णय होतात आणि त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।